यूट्यूब चॅनल सिद्धी किचन येथे तुमचं स्वागत आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहेत मल्टीग्रेनचे थालीपीठ। तर थालीपीठसाठी काय काय लागणार आहे तर चला साहित्य सांगते लगेच। साहित्यामध्ये घ्यायचं आहे 4-5 मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरे, ओवा, तीळ आणि कांदा। आपल्याला करून घ्यायचं आहे वाटण। त्यासाठी टाकायच्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, ओवा आणि जिरे। आणि वाटण पाणी टाकून नाही करायचंय, जाडसर वाटण करायचंय। तर आपलं जाडसर वाटण तयार झालेलं आहे। चला थालीपीठला सुरुवात करूया। आपण टाकून घेऊया कोथिंबीर। कोथिंबीर सगळ्यात थालीपीठात टाकावी लागते, कारण की कोथिंबीर नसली की थालीपीठ छान होत नाही। आता टाकूया कांदा। कांदा कंपल्सरी थालीपीठात टाकायचा, कारण की थालीपीठ लय वातड होत। आपण टाकूया थोडंसं धनी पावडर, तीळ टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ। आणि हे आपण वाटण तयार केलेलं ते पण टाकून घेऊया। माझी हळद टाकायची विसरली होती, म्हणून थोडीशी हळद टाकून घेऊया। आपलं थालीपीठचं आता पीठ रेडी झालंय। आता आपल्याला घ्यायचा आहे कॉटनचा कपडा। मी आधीच त्याला पाण्यातून पिळून घेतलेला आहे, फक्त आता थोडंसं वरून पाणी लावते आणि असं थालीपीठचं उंड घेऊन असं गोल गोल करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही याला धपाटे पण म्हणू शकता, थालीपीठ पण म्हणू शकता। आता आमच्यात जास्त धपाटेच म्हणतात। आणि याला असं पातळ हे करून घेतलं ना तर खूप मऊसुरूक होतात। आता थालीपीठला असे छिद्र करून घ्यायचे आहेत, कारण की तेल मध्येपर्यंत जावं म्हणून। आता माझे छिद्र करून झालेले। आता टाकून घ्यायचे तव्यावर तेल। तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, मी तेलाचा वापर करते। चला आपण काढून घेऊया आता वरचं ढक्कन। बघू शकता आपले थालीपीठ असे करून कडक नाही झाले। आता टाकायचं तेल। आधी या छिद्रामध्ये टाकूया थोडं थोडं। हे पहा आपलं थालीपीठ रेडी झालंय आणि तुम्ही नाश्त्याला करू शकता। खूप छान झटपट रेसिपी आहे। तर मी खाऊन बघते कशी झाली ती। खूप टेस्टी झाली। जर माझ्या दीदीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करून नक्की सांगा। बाय।